माद्री कोण होती? पांडूला तिच्याशीच लग्न का करावं लागलं? हस्तिनापुरीच्या राजमहालावर त्या संध्याकाळी सोन्याची प्रभा पसरली होती. शरद ऋतूचा कोवळा वारा महालाच्या उंच स्तंभांमधून जात होता आणि सूर्याच्या लालसर किरणांनी जणू काही राजघराण्याच्या वैभवाला दिव्य सुवर्णकांती दिली होती. कुरुवंशाचा सेनापती अनुपम पराक्रमी राजा पांडू त्यावेळी राजदरबाराच्या उंच बाल्कनीत उभा होता. त्याच्या नजरा क्षितिजावर खिळल्या होत्या, पण मन मात्र दूर कुठेतरी हरवलेले होते. त्याचा चेहरा शांत होता, पण त्या शांततेखाली एक गूढ अस्वस्थता दडून बसली होती. शेजारीच बसलेल्या विदुरांना ते जाणवलं. त्यांनी शांत स्वरात विचारलं, महाराज, राजकारण, सैनिकी मोहिमा, राज्यकारभार हे सर्व व्यवस्थित आहे, मग आपण एवढे चिंताग्रस्त का दिसता? पांडूने दीर्घ श्वास घेतला, जणू काही मनातील दडपण हलकं करायचा प्रयत्न करत होता. विदुर भाऊ, तो म्हणाला, कधी कधी मनात एकच प्रश्न उसळी मारत राहतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत आत्मा शांत बसत नाही. मला कदाचित आणखी एक विवाह करावा असे वाटतं, पण ते का वाटतंय हेच मला नीट कळत नाही. विदुर थोडेसे हसले. हे मनाचे गूढच वेगळे, पण तुम्ही सांगाल तर मी ऐकायला तयार आहे. पांडूने डोळे मिटले. त्याच्या अंतःकरणात कालगती उलटू लागली. आठवणींच्या धुळीतून एक दूरचा क्षण प्रकट झाला. तो क्षण जो हिमालयात घडला होता आणि ज्याने त्याच्या आयुष्याला एका अदृश्य धाग्याने एका अनोळखी स्त्रीशी जोडून ठेवले होते. ते वर्ष होते जेव्हा पांडू वनभ्रमणाला गेला होता. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अंगदेशाच्या सीमेजवळ एका पर्वतखिंडीत त्याने प्रथम तिला पाहिले होते. माद्री, एक राजकन्या. पण राजघराण्याच्या पलीकडे जाऊनही तिच्यात काहीतरी असामान्य होते. ती जणू स्वतः पर्वताची लाडकी कन्या होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज होतं, कोवळं तरीही बळकट. तिच्या चालण्यातली लय, तिच्या नजरेतला नम्र अभिमान आणि तिच्या हसण्यातली निर्मळता, त्या सर्वांनी पांडूच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला होता. त्यावेळी पांडूला माहीत नव्हतं की नियती त्याच्यापुढे एक प्रश्न ठेवत होती, जो त्याच्या भविष्यातील जीवनाचा मार्गच बदलून टाकणार होता. त्या दिवशी त्या पर्वतात तो एकटा नव्हता. त्यावेळेस त्याच्यासोबत एक वृद्ध ऋषी होते, ऋषी गालव. ते हळूच पांडूच्या कानाशी म्हणाले होते, महाराज, ही सामान्य स्त्री नाही. ही तिच्या मागे एक पवित्र ऊर्जेचा आशीर्वाद घेऊन फिरते. तुम्हाला कदाचित अजून कळलं नसेल, पण तिचा तुमच्या जीवनाशी संबंध आहे. पांडू हसला होता. ऋषीवर्य, तुम्ही भविष्यवाणी करता आहात का? भविष्य तितकं अस्पष्ट नसतं महाराज, ऋषी म्हणाले होते. काही आत्मे जन्माआधीच एकमेकांशी बांधले जातात. परंतु त्यावेळी पांडूच्या मनात हे शब्द खोलवर रुजले नव्हते. युद्ध, सैन्य, हस्तिनापुरीचा राजकारभार या सर्वांमध्ये तो बुडून गेला. आत्मा मात्र कुठेतरी त्या पर्वताच्या वाटेवर थांबून होता. ययाती वंशातील पांडू एका महान राजकुलाचा वारसदार झाला असला तरी त्याच्या मनात एक सततची अस्थिरता होती. त्याचे पहिले विवाह कुंतीशी झालेले, आदराने बांधलेले होते. कुंती बुद्धिमान, समर्थ आणि कर्तव्यनिष्ठ होती. दोघांमध्ये परस्पर आदर होता, प्रेमही होतं. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक धूसर सावली राहिली होती. ती सावली माद्रीच्या दर्शनाने निर्माण झालेल्या भावनेची होती. कुंतीलाही ते जाणवत असे. ती पांडूच्या मनातलं वाचू शकत असे. एके दिवशी ती म्हणाली, स्वामी, तुमच्या नजरेत एक रिकामा कोपरा मी पाहते. मला सांगा, तिथे कोणाचं स्थान आहे? पांडू दचकला. कुंती, तू काय बोलतेस? तूच माझं सर्वस्व आहेस. कुंतीने मात्र कोणताही प्रश्न सोडला नाही. उलट ती म्हणाली, जर तुमच्या जीवनात आणखी एक नातं येणार असेल, ते तुमच्या मनाच्या रिकाम्या जागेला भरून काढण्यासाठी असेल. आणि जर ते नातं न्याय्य आणि धर्मयुक्त असेल, तर मला त्यात अडथळा आणायचा नाही. कुंतीचे शब्द जणू उशेच्या पहिल्या किरणांसारखे होते, मऊ, उबदार, पण खोल परिणाम करणारे. त्या रात्री पांडूचा मनोमय जग पूर्णपणे बदलून गेले. दिवस जात होते, पण मनातलं गूढ वाढत होतं. तेव्हा एके दिवशी एक प्रसंग घडला, ज्याने त्याच्या निर्णयाला एक वेदनादायी दिशा दिली. हस्तिनापुरीच्या राजवाड्यात एक वृद्ध ब्राह्मण आला होता. तो दूर देशातून आला होता आणि त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती.
तो पांडूकडे पाहत म्हणाला, महाराज, आपण एका महान पुण्यकर्माची पूर्तता करणार आहात, पण त्यासाठी एक पवित्र बंधन उरकणं आवश्यक आहे. पुरोहितांनी विचारले, कसले बंधन? ब्राह्मणाने सांगितले, पर्वतांचा आशीर्वाद घेतलेली कन्या, राजकन्या माद्री, तिचा विवाह पांडूसोबत होणं हे नियतीचं ध्येय आहे. ती 2 दिव्य पुत्रांना जन्म देईल. ते पुत्र मानवी इतिहास बदलतील. संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. पांडूच्या छातीत जणू एखादी घंटा वाजली. त्याला त्या पर्वतावरचं दर्शन आठवलं. तीच कन्या, तीच शांत नजर, तोच दिव्य तेज. पण मनातील प्रश्न वाढत गेला. मी आणखी विवाह का करावा? माझ्या आयुष्यात कोणी दुसरी स्त्री येणं योग्य आहे का? त्या रात्री तो एकटाच राजमहालाच्या बागेत फिरत राहिला. पानांची सळसळ, चांदण्यांचे प्रकाश आणि शांत वातावरण, सर्व काही जणू त्याला काहीतरी सांगत होतं. अचानक एक मंद वारा सुटला. त्या वाऱ्यासोबत पांडूला एक दिव्य सुगंध जाणवला. तोच सुगंध जो माद्रीच्या उपस्थितीत त्यांनी अनुभवला होता. त्याला जाणवलं, हा निर्णय त्याच्या इच्छेचा नाही, तर नियतीचा आहे. काही दिवसांनी पांडू माद्रीच्या राज्यात पोचला, मद्र देशात. तेथील राजदरबार वैभवशाली होता. माद्रीचे वडिलांनी, महाराज बृहद्रथ यांनी त्यांचं स्वागत केले. पण पांडूचं लक्ष मात्र एका गोष्टीवरच खेळलं होतं. त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी महालाच्या उंच गवाक्षावर उभ्या असलेल्या माद्रीवर सूर्याच्या सोनेरी किरणांनी तिच्या चेहऱ्यावर उधळण केली होती. ती शांत नजरेने क्षितिजाकडे पाहत होती. तिचं रूप देवांकणी देखणं होतं, तरीही त्यात साधेपणा, निरागसता आणि नम्रता होती. पांडूने मनात विचार केला की ही माझ्यासोबत आयुष्य काढावी हे मला का वाटलं? मी कोण आहे तिच्यासाठी? त्यावेळी माद्रीने जणू पांडूच्या विचारांना ओळखून त्याच्याकडे पाहिले. त्या क्षणात दोघांच्या नजरा भेटल्या आणि पांडूला जाणवलं की ती नजर शस्त्रापेक्षा अधिक प्रभावी, अधिक सत्य आणि अधिक शुद्ध होती. माद्री त्याला म्हणाली, राजन, आपल्याला भेटल्याचा आनंद वाटतो, पण मी एक प्रश्न विचारू का? तुम्ही मला वधू म्हणून निवडता आहात पूर्ण मनाने की केवळ राजकीय गरजेपोटी? पांडू तिच्या स्पष्ट निर्भीड स्वभावाने प्रभावित झाला. माद्री, माझं मन सुद्धा या निर्णयाबद्दल विचारात पडलं होतं, पण मला जाणवतंय माझ्या आयुष्यात एक अधुरी जागा होती. तू ती जागा पूर्ण करशील असा मला विश्वास वाटतो. पण हा माझा निर्णय नाही, हा नियतीचा संकेत आहे. माद्री काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, राजन, नियतीवर माझाही विश्वास आहे, पण जर आपण माझ्यासोबत विवाह करू पाहत असाल तर हे जाणून ठेवा की मी तुमचे जीवन पूर्ण करायला येत आहे, कोणाच्या स्थानावर कब्जा करायला नाही. पांडूला तिच्या शब्दांनी एक खोल आदराची भावना उमटली. महाराजा बृहद्रथ यांनी माद्रीच्या कन्यादानाला संमती दिली, पण त्यांची एक अट होती. मद्र देशाच्या नियमानुसार वराने शुल्क द्यायचे असते. पांडूने ते मान्य केले, कारण त्याला माद्रीशी विवाह होणं हे साधं नातं नव्हे, तर एक आध्यात्मिक बंधन वाटत होतं. विवाहाचा दिवस आला. संपूर्ण मद्रदेश दिव्यदीपांनी प्रज्वलित झाला. शंखनाद, वेदमंत्र, पुष्पवृष्टी आणि सुवासिनींचे मंगलाष्टक या सर्वांच्या साक्षीने पांडू आणि माद्रीचा विवाह झाला. पण त्या क्षणी हवा जणू थबकली. आकाशात एक दिव्य तेज पसरलं होतं. एका योगीने ते पाहून म्हटलं, हा विवाह सामान्य नाही. या विवाहातून जन्म घेणारे 2 पुत्र, नकुल आणि सहदेव, धर्म, बुद्धी आणि सौंदर्यात अद्वितीय असतील. ते पांडवांमध्ये संतुलन आणतील. विवाहानंतर माद्री हस्तिनापुरीत आली. कुंतीने तिचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. माद्री नम्रतेने तिच्या चरणी वंदन करत म्हणाली, अगदी जन्माने बहीण नसले तरी मी तुम्हाला बहिणीप्रमाणे मानते. कुंतीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, माद्री, तू आलीयेस म्हणून आमचं घर पूर्ण झालं. त्या क्षणापासून दोन्ही राण्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर आदराचं मजबूत बंधन तयार झालं. त्यांच्या नात्यात कधी स्पर्धा नव्हती, मत्सर नव्हता, फक्त एकमेकांप्रतीचा आदर होता. आणि पांडू, त्याच्या मनातील रिकामी जागा भरून निघाली होती. तो अनेकदा कुंती आणि माद्री दोघींना सांगत असे, तुम्ही दोघी माझ्या आयुष्याच्या 2 डोळ्यांसारख्या आहात. तुमच्याशिवाय मी अधुरा आहे. कुंती हसायची, माद्री लाल व्हायची. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. वनवासातील त्या दैवदुर्विलासाने पांडूचे आयुष्य बदलून टाकले. माद्रीच्या सौंदर्याने मोहित होऊन केलेल्या स्पर्शाने शाप जागा झाला. पांडूचा अंत झाला. माद्रीचे हृदय दुःखाने विदीर्ण झाले. पण तिच्या शेवटच्या अश्रूंमध्येही एक सत्य होतं. ती म्हणाली होती,
राजन, माझं तुमच्यावर जे प्रेम होतं ते एका जन्मापुरतं नव्हतं, ते अनेक जन्मांचं बंधन होतं. त्या दिवशी सर्वांना समजलं, पांडूने माद्रीचा विवाह राजकारणामुळे नाही केला, तर नियतीच्या आग्रहामुळे. तो संबंध देहापलीकडचा होता, तो आत्म्याचा करार होता. आणि म्हणूनच ही कथा आजही सांगितली जाते की काही नाती आपल्याला निवडायची नसतात, ती नाती आधीच निवडलेली असतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.